जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज आदिवासी विभाग भरती 2024 साठी IBPS पॅटर्ननुसार अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. तर बघा, हे आपले दुसऱ्या क्रमांकाचे प्रश्नपत्रिका आहे. या अगोदर तुम्ही पहिली जर पाहिलं नसेल नक्कीच पाहून घ्या. तुम्हाला मी खाली जे आहे आपल्या बायोमध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून टाकतो. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण खूपच इम्पॉर्टंट प्रश्न यामध्ये आपले काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल नक्कीच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या. प्रश्न बघा, पहिला काय आहे, महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर बघा, महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक अ गडचिरोली, ब नंदुरबार, क जालना व ड बीड. तर बघा, आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक ब नंदुरबार हे आहे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर. तर बघा, गडचिरोली, तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा जंगलाचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. जंगलाचा जिल्हा लक्षामध्ये तुम्ही ठेवून घ्या. पुढे बीड, तर बीड हा जो जिल्हा आहे, या बीड या जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी जे आहे तालुके असणारा जिल्हा लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, मीना ही आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यात आढळून येते? तर बघा, मीना ही जी आहे आदिवासी जमात आपल्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? तर बघा, तर मीना ही जी आदिवासी जमात आहे ही आपल्या भारतातील कोणत्या राज्यात आढळते? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? बघा, पर्याय क्रमांक अ महाराष्ट्र, ब मेघालय, क राजस्थान व ड तमिळनाडू. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक राजस्थान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, राजस्थान. आता बघा पुढे मेघालय, तर मेघालय या जे आहे राज्यामध्ये खासी या नावाची जी आहे आदिवासी जमात आढळून येते मुख्य प्रमाणामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोंड, भिल्ल, गोंड ही जी आहे आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आढळून येते, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. पुढे प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात संरक्षण संशोधन व विकास संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर बघा, आपल्या भारतामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना ही कोणत्या साली झाली? तर 1958 साली झाली. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहे 1958. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब आहे. पुढे बघा, आता नर्मदा व तापी या नद्या डॅश डॅश वाहिन्या आहेत. तर लक्षामध्ये घ्या, नर्मदा व तापी या जे दोन्ही बी नद्या आहेत या डॅश डॅश वाहिन्या आहेत. तर बघा, पर्याय क्रमांक अ पूर्व वाहिनी, ब उत्तर वाहिनी, क पश्चिम वाहिनी व ड दक्षिण वाहिनी. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक क पश्चिम वाहिनी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, लक्षामध्ये तुम्ही ठेवून घ्या. पुढे बघा, आता पाचवा प्रश्न, कृष्णराव गणपतराव साबळे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त आहे? तर बघा, कृष्णराव गणपतराव साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे? अ भारतरत्न, ब पद्मश्री, क पद्मभूषण व ड यापैकी नाही. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब पद्मश्री हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे आहे. पद्मश्री त्यांना जे आहे पुरस्कार मिळालेला आहे, तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे शरीरातील तापमान कोणत्या ठिकाणी नियंत्रित केले जाते? तर बघा, मानवी शरीरातील तापमान जे आहे ते कोणत्या ठिकाणी नियंत्रित केले जाते? तर लक्षामध्ये ठेवा. पर्याय क्रमांक अ मेंदू, ब पियुषिका ग्रंथी, क हायपोथॅलेमस आणि ड जठर. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक हायपोथॅलेमस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर हायपोथॅलेमस जे आहे आपल्या शरीरातील तापमानाचे नियंत्रण करत असते. तर बघा, मानवी शरीराचे सर्वसाधारण जर तापमान विचारलं तर ते असते 37 अंश सेल्सिअस. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे 37 अंश सेल्सिअस. पुढे सातवा प्रश्न काय आहे? बघा, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, गावासाठी डायनामिक नकाशाची जी आहे संकल्पना मांडणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते? तर पर्याय क्रमांक ड बिहार हे आपलं भारतातील पहिले राज्य आहे गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे सुदान हा देश कोणत्या खंडात येतो? तर सुदान हा जो देश आहे हा कोणत्या खंडात येतो? तर बघा, अ आफ्रिका, ब दक्षिण अमेरिका, क ऑस्ट्रेलिया आणि ड आशिया. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर बघा, तर सुदान हा देश जो आहे आफ्रिका या खंडामध्ये येतो, तुम्हाला लक्षामध्ये
ठेवायचं आहे आफ्रिका या खंडात. आता बघा एकूण 7 खंड आहेत, त्यामध्ये सर्वात मोठे खंड आशिया आहे तर सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा 9वा प्रश्न. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोठे झाला होता? तर बघा ब्रिटिश काळामध्ये रयतवारी या पद्धतीचा जे प्रारंभ आहे ते कोणत्या ठिकाणी झाला असा आहे? तर ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ बघा पर्याय क्रमांक अ कलकत्ता व नागपूर, ब मुंबई मद्रास, क मुंबई नागपूर व ड यापैकी नाही. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे बघा पर्याय क्रमांक ब मुंबई व मद्रास हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. शेवटचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला? तर बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कशाचा प्रथम जे आहे उल्लेख करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की अवश्य सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.